अंतःकरणानं करणं गरजेचं आहे. कारण देवाला जिंकण्याकरता फक्त अंतःकरणामध्ये भाव असावा लागतो. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ज्याच्या अंतःकरणातला भाव शुद्ध झाला ना त्याच्याकरता देव लांब नाही. मग शुद्ध अंतःकरणानं त्या भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला एकच सांगेन, आजच्या कीर्तनातून एवढा संदेश घरी घेऊन जा. नाही तुम्हाला शुद्ध अंतःकरणानं भजन करता आलं, थोडासा आवाज द्या. नाही तुम्हाला शुद्ध अंतःकरणानं त्याचं भजन करता आलं, नाही तर पलंग परमात्म्याची वारी करता आली, तर कमीत कमी आपल्या घरामध्ये जो ज्ञानेश्वरीचा ग्रंथ बांधून ठेवलेला आहे ना, तो ज्ञानेश्वरीचा ग्रंथ कधीतरी हातामध्ये घ्या. कधीतरी त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्यांना आपल्या बोटांचा स्पर्श होऊ द्या. हे मी तुम्हाला का सांगते ऐका. अरे माझ्या विश्वमौली ताडोबरांनी मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहिली. ऐका, मेलेल्या माणसाला जिवंत करून माझ्या विश्वमौली ताडोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली.